आपल्या पुण्याच्या कंपनीचा आयपीओ येतोय. आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत कोणती आहे ही कंपनी, ती नेमकं काय करते, रेव्हेन्यू किती आहे, प्रॉफिट किती आहे, कंपनीवर किती कर्ज आहे, आयपीओ आतापर्यंत किती टक्के सबस्क्राईब झाला आहे आणि आयपीओ बद्दलच्या अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी. आणि अप्लाय करावा का, आज सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हा एक एसएमई आयपीओ आहे, म्हणजे कंपनी अजून स्मॉल साईज मध्ये आहे. अशा कंपनीजमध्ये ग्रोथ पोटेन्शियल चांगलं असतं, पण त्याच वेळी रिस्क आणि व्होलॅटिलिटी पण जास्त असते. त्यामुळे इथे डिसिजन घेताना थोडं जास्त विचार करावा लागतो. आता ही कंपनी नेमकं काय करते ते समजून घेऊ. तर ॲडिसॉफ्ट कंपनी फॅक्टरीजला स्मार्टर बनवते, म्हणजे जिथे आधी मॅन्युअल काम होतं तिथे ऑटोमेशन आणते. उदाहरण घ्या, कार फॅक्टरीमध्ये वर्कर्स कारचे पार्ट्स मॅन्युअली बसवत असतील, तर तिथे मशीन्सला रोबोटिक आर्म बसवून काम सोपं करते. क्वालिटी चेकिंग मॅन्युअल असेल तर कॅमेरा सिस्टम बसवते, तेही ऑटोमेट करते, ज्यामुळे स्टँडर्डाइज सिस्टम्स तयार होतात आणि डेटा कलेक्शन सुद्धा सोपं होतं. अजूनही बऱ्याच सिस्टम्स जसं की मटेरियल मुवमेंटसाठी कन्व्हेअर बेल्ट बसवणं वगैरे, ज्यामुळे कामाचा वेग वाढतो. अशा फॅक्टरीशी संबंधित गोष्टी ही कंपनी करते. फॅक्टरीचा पूर्ण प्रोसेस फास्टर, स्मार्टर आणि कमी चुका होणाऱ्या बनवते. मला पर्सनली इथे एक गोष्ट आवडली. ही कंपनी फक्त मशीन्स विकत नाही, तर कम्प्लीट सोल्युशन देते. डिझाईन पासून इन्स्टॉलेशन आणि फायनल सेटअप पर्यंत सगळं काम एकाच ठिकाणी करते. क्लायंटला वेगवेगळ्या वेंडर्सकडे फिरावं लागत नाही. हा मोठा प्लस पॉइंट आहे. आता नंबर्स बघूया. FY24 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 104 कोटी रुपये होता आणि प्रॉफिट 11 कोटी 70 लाख रुपये होता. FY25 मध्ये रेव्हेन्यू वाढून 133 कोटी रुपये झाला आणि प्रॉफिट 16 कोटी रुपये पर्यंत गेला. तर फायनान्शियल इयर 2025 ते 26 मध्ये ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे पहिल्या 6 महिन्यात सेल्स 55 कोटी रुपये होतं आणि प्रॉफिट जवळपास 4 कोटी रुपये होतं. म्हणजेच सेल्सचा रनिंग रेट वाढताना दिसतोय आणि महत्वाचं म्हणजे प्रॉफिट पण रेव्हेन्यू सोबत वाढतो आहे. तर डेप्ट बद्दल सांगायचं तर कंपनीची टोटल बॉरोइंग्स गेल्या काही वर्षात वाढलेली दिसते. FY23 मध्ये बॉरोइंग्स सुमारे 10 कोटी रुपये होत्या. FY24 मध्ये त्या 18 कोटी रुपयांवर गेल्या आणि FY25 मध्ये वाढून 28 कोटी रुपयांवर झाल्या. FY25 मध्ये डेप्ट टू इक्विटी रेशो जवळपास 0.58 टाइम्स आहे. याचा अर्थ कंपनी पूर्णपणे डेप्ट फ्री नाही, पण खूप जास्त लेव्हरेज पण नाही. मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोजेक्ट बेस्ड बिझनेसमध्ये काही प्रमाणात कर्ज असणं सामान्य मानलं जातं, कारण रॉ मटेरियल्स खरेदी, प्रोजेक्ट एक्झिक्युशन सायकल, रिसिवेबल्स उशिरा येणं आणि एक्सपान्शनसाठी कॅपिटल लागतं. त्यामुळे वर्किंग कॅपिटलसाठी बॉरोइंग करावी लागते. व्हॅल्युएशन बद्दल बोलायचं झालं तर आयपीओ नंतर मार्केट कॅप अंदाजे 280 कोटी रुपयांच्या आसपास येतो आणि पीई रेशिओ अराउंड 17 ते 18 टाइम्स आहे. आता पीयर कंपॅरिझन केलं तर पाटील ऑटोमेशन सारखी कंपनी जवळपास 30 टाइम्स पीईवर आहे. त्यामुळे रिलेटिव्ह बेसिसवर ॲडिसॉफ्ट खूप महाग वाटत नाही. आता रेव्हेन्यू कुठून येतो हे बघणं खूप महत्वाचं असतं. इथे जवळपास 61% रेव्हेन्यू ऑटोमेशन सोल्युशन्स मधून येतो आणि 39% ट्रेडिंग मधून येतो. म्हणजे कंपनी फक्त प्रॉडक्ट्स विकत नाही, तर स्वतःची व्हॅल्यू ॲडिशन करते, जे लॉंग टर्म साठी चांगलं आहे. कंपनी या आयपीओ मधून 74 कोटी 10 लाख रुपये रेज करणार आहे आणि हा पैसा कंपनी पुढील ग्रोथसाठी वापरणार आहे. त्यात जवळपास 47 कोटी 70 लाख रुपये नवीन फॅक्टरीसाठी जाणार आहेत, 10 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी, 10 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी आणि उरलेले जनरल पर्पसेससाठी. म्हणजे पैसा ग्रोथ आणि स्टेबिलिटी दोन्हीसाठी वापरला जाणार आहे. ही गोष्ट मला पर्सनली पॉझिटिव्ह वाटते. आता थोडं मार्केट सेंटिमेंट बघूया. 24 एप्रिल 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीओ सबस्क्रिप्शन अराउंड 3.16 टाइम्स आहे. रिटेल जवळपास 2.88 टाइम्स आहे आणि जीएमपी म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम सध्या 10 रुपये चालू आहे. म्हणजे आयपीओ शेअर लिस्टिंग वेळी इश्यू प्राइस पेक्षा साधारण 10 रुपयांनी जास्त उघडू शकतो, असा मार्केटचा अंदाज. म्हणजे आयपीओ बद्दल इंटरेस्ट आहे, पण ओव्हर हाईप नाही. हे ऍक्च्युअली चांगलं असू शकतं, पण फक्त पॉझिटिव्ह बघून चालणार नाही. रिस्क पण समजून घ्यावे लागतील. या कंपनीचा बिझनेस काही मोठ्या क्लायंट्सवर डिपेंडेंट आहे. टेक्नॉलॉजी फास्ट बदलते, त्यामुळे सतत अपग्रेड राहावं लागतं.
स्किल्ड इंजिनियर्स टिकवणं हेही चॅलेंज आहे आणि एसएमई असल्यामुळे प्राइसवर सडन अपडाऊन होऊ शकते. आता जर आपण प्रोज बघितले तर कंपनी एंड टू एंड ऑटोमेशन सोल्युशन्स देते, कस्टमाइज्ड मॅशन्स बनवते, सेक्टर फ्युचर ग्रोथमध्ये आहे आणि फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत. उदाहरणार्थ एखाद्या फॅक्टरीला कम्प्लीट ऑटोमेशन सेटअप हवा असेल तर डिझाईन पासून रोबोटिक सिस्टम, कन्व्हेयर आणि सॉफ्टवेअर इंटिग्रेशन एकाच कंपनीकडून मिळतं, ज्यामुळे एफिशियन्सी आणि कॉस्ट सेव्हिंग दोन्ही इम्प्रूव्ह होतात. इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं तर एसएमई आयपीओ असल्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी अंदाजे 2,75,000 रुपये लागतात, ज्यामध्ये 800 शेअर्सचे 2 लॉट्स 172 रुपये प्रति शेअर या प्राइसवर होते. त्यामुळे छोट्या अमाऊंटमध्ये एंट्री घेणं इथे शक्य नाही. आयपीओची क्लोजिंग डेट उद्याची म्हणजे 27 एप्रिल 2026 आहे. आता फायनल क्वेश्चन, अप्लाय करावं का? माझा ऑनेस्ट व्ह्यू असा आहे की ही कंपनी पेपर स्टोरी नाही, ॲक्च्युअल इंडस्ट्रियल ऑटोमेशन बिझनेस आहे. ग्रोथ दिसते, व्हॅल्युएशन अग्रेसिव्ह नाही, पण एसएमई असल्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जास्त असल्याने मी अप्लाय करणार नाही. तुमचा व्ह्यू काय आहे? अप्लाय करणार की स्किप? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डिटेल्ड आयपीओ ब्रेकडाऊनसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.